शिवल्याचं. पोलिसाच्या ताब्यात दिला म्हणतात शिवल्या. चांगलाच गेम झाला शिवल्याचा. वय वय करेन तो. फळफळ फळफळ जास्तच करे. आता असा दाबून बसलं ना त्याले बस. आता येत नाही तो 5-6 महिने बाहेर. अरे तो पकडला कसा गेला? काय खबर कुठून लागली? खबर नको विचारू गडा. कुठून लागली खबर आणि काय तर ते नको विचारू. फक्त दगडू लेका दोस्ताली सांगत नाही बा. सांग ना लेका. काय मी का कोणाला सांगणार बाबा. आपल्यातलीच गोष्ट राहणार आहे. कसा पकडला गेला शिवल्या? उकून फिल्डिंग लावली शिवल्याची. तो तर लेका शब्द नाही काढत तोंडातून. पुरा मुंगी होते तो. कसा काय मेळ आणला शिवल्याचा पकडायचा? मलेच तर माहित नाही गड हो. कशी काय फिल्डिंग लागली कशी काय नाही. मी काय सांगू तुम्हाला. आणि फालतू आता तो विषय काढू नको. फालतू उकरून काढून राहिला. जखमेवर मीठ लावून राहिला. घेणं देणं काही गरज नाही तो विषय काढायची. झालं ते गेलं. शिवल्या जेलात गेला. सारं झालं. आता काय घेणे देणं आपल्याला त्याचं. अरेच विषय बाजूला राहू द्या. त्या घंट्याचं लग्नाचं पाहणं काय तो भीतील टकरा मारून राहिला ना. आता उचतील भक्ष पाडून राहिला गडे हो. झटकन कसं त्याचं झमकून द्या ना बा. पाहणे एखादी पोरगी सोयऱ्या धायरेत फोन घेऊन लावून. मला आमचंच तर होऊन नाही राहिलं. त्याला कुठून पहा. मलाच तिला पोरगी भेटून नाही राहिली. त्या टाकल्याला कोण पोरगी देते बे. आबानच तर पोरगी आणली बे डबल पाहून त्या गंठ्याले. आता चर्चा चालू आहे सारी. आबा गाड्या सारा दुनियाचा जायला माणूस आहे. आणलं शिन गाड्याचं वांगण. बेंडी बांडी पोरगी आहे. आणली शिन थांबलून. आबा जो कोणत्या सुद्या पोरी आहे. मग मला नसते दाखवली का मग आबा चांगली पोरगी असती तर चुबिल्या काही आहेत. आणि गंठ्या करते का तशी पोरगी. काही अडपड सारखंच बोलणं आपलं. जायला मोठ आली गडा आठवण मले. त्या आपा गुंपीच्या मागं चांगलाच लागेल गडा हात दूध. दिसले पा मला वावरात तर खोपडीत बसले होते दोघं जण. काय चालू होतं काय माहित दोघं. मी आलो तर ही नाही लगेच काही ना खोपडीत आलो मी. नुसता पाहिलं दोघं असे वचकले दोघं जण की बस काय झालं काय नाही. त्या आबाद म्हणे नातूबा नातूबा काय काय. गुडी म्हणे काय 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 सांगा काय ना काही हंगड चालू होती गड्या. थांबता जरासा तरीसा मोबाईल होता तुझ्या जो शूटिंग काढून आणताना दोघायची बी. काय का पागलास तू. मस्त डोळे शेकायला भेटले असते तुले का. पण तुला जमत नाही ना. चुपचाप पाहिजे तसे काम. डायरेक्ट जात असते कोणतरी सा. आले का तू एअरपोर्ट जात. तू बना करू नका. मग आबान ते बुडी कसे दोस्तात. मैत्री द्यायची. दोस्त नाही बसतात त्या गप्पा मारतात. तुम्ही लोक काही चगत राहता. काही बी बोलत राहता का. दोघांचं काही नाही द्यायचं. कनेक्शन मिळवता का द्यायचं. हा पागलपणा करत राहता बे. गेले बा विषय बंद कर. दगड राग येऊन राहिला. तो पारे तिकडून पाहुणा येऊन राहिला गळा जवळ. हो पाहुणे बा त्या घंटनले पोरगी पाहा नाही एखादी. तुमच्या मागं मागं राहून राहिला ना तो. काय राजा माणसं आहे तुम्ही एवढे मोठे. जवळ म्हटल्यानंतर घंटा लागते राजा. आणि तुम्ही एक पोरगी नाही पाहत बा घंटनले. काय राजा माणसं आहे तुम्ही. जराशे एक शांतता ठेवा ना. एका सारे देतो तुम्ही झमकून. घंटाचा लावला मी मेळ पाहिली त्या सारी पोरगी. वा कुकडे लावला मेळ. गाव घेऊ नको विचारू. गाव सांगितलं की नाही गावात बॉम्ब होते. आपलं गाव काय सुद्धा आहे का. ताच बोटं घालतात लोक. काही खरे नाही. जायते कुकडे शकतात कुकडे. ते कसं आज नामदेव भोजा घरी बैठक आहे. आता ते बैठक झाल्यावर समजेल कोणाला सांगणार कोणाला नाही. कसं पहिले ते कसं जाहीर नाही करतायत आपल्याला. जाहीर गेले कसं लोक कचकन बोट घालतात. काही खरे लोक नाही. बरं राजा पाहुणे बा मागं कसं त्या संबंध मोडला की नाही. त्याला दारूच्या मार्गाने लावला लोकांना. जाऊ द्या नका सांगू बापा. पण त्याचं लवकर लग्न झमकून द्या बा तुम्ही. बरोबर तो गडी रंग करते बरं बघतावरच. पोरगी पसंत करते मग म्हणते मी करत नाही. काही आण डोंबडी आण ढमुकान टमुकान बेंडी आण कशी आहे. त्याला नखरे जास्त सुचतात बरं. फायदावर पाहुणे बा तुमच्या घरावर गोटे आणि त्या काय रंग करीन. खायला झोडतो चांगला मजबूत. पहिलेच कबूल करून गेला त्याले. जशी येशील तशी हाना लागीन करा लागीन पोरगी. पहिले त्याला 4 खेळ विचारलं म्या तर संबंधात पडून राहिला नाही का. मी का तसा पडणारा माणूस आहो काय. मी तर अच्छे थंडे करतो. तुला तर माहिती अनुभव आलाच तुला कसं आहे. आपल्या नादी आलं म्हणून पुरत जिरवतो की नाही आपण. हो बाने बा तुम्ही बेकार राहायच्या. बरोबर जिरवता तुम्ही प्रत्येकाची. चाल बा मी जातो नामदेव मामा घरी. त्याची बैठक आहे. अजून उशीर झाला मले. उशिरा गेलो तर अजून ते मानानं बोट मोडतील तडीसा. चाल बा जा तुम्ही झटकनी. पाहुणे बा जा. पाहुणाले का संबंध आहे कामात एक नंबर आहे का. तास तू मेळा ते वा पाहुणा. बोलेल खूप एक्सपर्ट आहे पाहुणा. पाहुण्याला धंदाच काय दुसरा. बात खबाल्या गोष्टी करणं. सासऱ्या जीवावर जगणं. दुसरा काय धंदा आहे. भोदला पापड नाही फुटत आहे ना. गप्पा ऐकून या फक्त टर्न बाण सारख्या. जाऊ दे बा. जवळ माणूस आहे बोल नको काही.
मित्र व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करा बरं. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. वा तुम्ही एकटे झाले बा. तुमचा सोबती कोकळे सोडला. अजून तुमच्या सोबत्या राग येईन ना बापा. अजून इचका इंधन होईन असं बापा. त्या रघु बुड्याला पहिले पुढे घालून आणते. बुड्या अजून होईन मान नाही द्यायला मले पान नाही द्यायला मले. फालतो घरावर गोटे आहेत बा. तू नको टेन्शन घेऊ रघुचं मी पाहिजे. ते फक्त दुसरे गावातले लोक. दुसरी लय बोटं घालणारे आहेत ना गावात. कसं त्याला सांभाळा जरा शिक तुम्ही. हो घंट्या संबंध तर करणं आपल्याला. आता या बुड्यानं पोरगी बी आणली पाहून. पण त्या कंदील बुड्याची आग होईल ना रे गळे हो. त्याला बोलवलं नाही अटीसा. त्याला मानापानाचा पुढे भुकेला आहे तो कंदील बुडा. त्याला कसं पुढे घालून आणायला लागते कुठे बी. त्या संबंधात तुम्हाला माहित नाही कंदील बुड्यानं कसं गेलं तर. त्या बुड्याला मान नाही दिला तर कोण त्या एकाची दोन सांगितले त्या बुड्याला. बुड्यानं घातलं बोट. असा कंदील बुडा आहे तो पूजा मानाला भुकेला आहे. ते तुम्ही टेन्शन ना घेऊ. ते मी पण काय कंदील बुड्याला इचको तर द्या संबंध. मग सांगतो बुड्याले. उलटा टांगून जर नाही मारला तर मग म्हणता तुम्ही हाय मग देवीदास नाही. त्याची टेन्शन ना घेऊ. कोणाकोणाला सांग हो आपण. बंद गा सांगा लागेल मग. बरं पहिले पोरगी पाहा लागते. कशी आहे काय आहे. पोराला पसंत येते नाही पसंत येत मग त्या सर्व गोटी. आता आपण का साक्षगंधाला चाललो का डायरेक्ट. बंदी हडवा घेऊन जातो काही राजा काही बोलता बाबा सरपंच तुम्ही बी. मला तो विषय कोण मोडलं कधी तर मग पाहिल्या पाहिजे पुढे काय आहे त्याचा बजेट बसवल्या जाईल. बुडे बा पोरगी कोण्या गावचे आता पता सांगा. त्या पोरीच्या बापाशी बोललो असतो 2 शब्द. थांबा ना जराशे. एवढी काय घाई झाली. त्या पाहुण्याला येऊ द्या ना. साधूच्या जवळ आले. कसं घंट्याचा भरू कोणा घेणारा तोच माणूस आहे. घंट्याले सारखे विचारलं म्हणे म्या आबाजी. म्हटलं बा ठीक आहे बा. मग आपण मधात पडायला काही हरकत नाही. कसं पाहुण्याला येऊ द्या मग पो काय या पाहुणे बा बसा. नाही मामा मी काही बसत नाही. बरं आहे मी उभा. करा मग काय आहे तर चर्चा सांगा. आता पाहुणे बा तुम्हाला माहिती आहे चर्चा काय आहे तर घंट्यांच्या संबंधाची. बा कसं घंटनले तुम्ही समजून सांगितलं ना पद्धतशीर. कसं मग तो वक्तार नाही म्हणते. मागे कसं खेट्ट खायची पाय आणली त्यानं. घंटनले भेटलो मी बोललो घंटन सोबत. घंटन म्हणे पाहुणे बा फक्त मला लग्न करून द्या म्हणे. पोरगी कशी आणली चालते म्हणे. मी पोरगी नाकारणार नाही म्हणे आता. हो आणि कोणा काही सांगितलं तर म्हणे आपण काही झोकणारे माणसं नाही म्हणे. कोणाचं मी ऐकतही नाही म्हणे. आणि हा जर संबंध मी माझ्या तोंडांचं नाही म्हटलं म्हणे तर तुमच्या पायातलं खेटर म्हणे. आणि मा कसं डोकसं म्हणे. किती मारा म्हणे मग मला. हेच तो गोट पाहिजे होती ना आम्हाला तर तो पुढचा मेळ लागीन ना. नाहीतर मग काय वक्ता नाही म्हणा. आता गोरच ऐकीन तो म्हणून कसं आमचा जीव भेटे बापा त्याच्या मदत पडेल. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. मी आहे तर सारा सांभाळून घेतो. टेन्शन ना घेतो मी. कुकडे सोडला मग पाहुणे बा तुम्ही ना. तो घंट्याचा सोबत आणायला पाहिजे होता तुम्ही ना. टेन्शन घेऊ नका ना मामा. मी आहे म्हणजे घंटा नाही हे समजून चाला तुम्ही. नाही तर काहीच वांधा नाही हो. घंटा नाहीच म्हणत नाही. पाहुणा अच्छे थंडे करते ना. शिवल्या थंडा गेला तर ह्या घंट्या काय किस गेली मी खसखस. तुम्ही नका टेन्शन घेऊ. पाहुण्याची गॅरंटी मी घेतो बापा. मग बुडे बा कोणा गावाची पोरगी काय कुठे जाणार आहे कसं काय पुढचं नियोजन काय. भाऊ पोरगी आहे सुनगावची. हागेबाजी पोरगी आहे. कसं मी भेटलो होतो त्या बुवाले बाजारामध्ये आसलगावच्या. तर ती आमची भेट झाली. का म्हटलं काय पोरगी गिरगी आहे का. तू बा म्हणे आपलीच पोरगी आहे. मग त्या बुवाला मी सांगितलं की असा असा पोरगा आहे बा आमच्यासाठी घंटन नावाचा. एवढी वावर आहे असं तसं ढमुक बोलणं झालं आमचं. तर त्या बुवानं आपल्याला नंबर बी दिलता. तर कसं मग आज सकाळीच पोरीच्या बापाबरोबर बोललो मी. सुनगावले फोन लावालता म्या. तर कसं आपलं नियोजन ठरवाना. कोण जाते बा पोरगी पाहायला काय. तर कसं पहिले पोरीच्या बापाला भेटायला लागेल ना. साऱ्या गोटी कसं क्लिअर करायला लागते. आणि मग पोरगा न्यायला लागेल आपल्याला. एक तर आपला पोऱ्या असतं गदी बुजाडा पोर आहे आपला. पण तुम्ही जा मग आणि देवीदास जा. 2 जण गेले की मिळून जाते. आणि वाल सोबत न्या. नाही मी नाही जात बापा. ते कसं तुम्ही धूर माणसं जा. मी कसं पोर फायकी जात होतो. आपण नाही जात. आमदेवराव मला काही एवढं आडीचं बोलणं येत नाही बा. असं आपल्या संबंधाचं काम काही एवढं समजत नाही. कसं तरी चाललंय बोलायला लागते बा. कसं आता आपल्याला ते काही जमत नाही. तर कसं तुम्ही जा आणि देवीदास जा. देवीदास काय म्हणणं आहे तुझ्या. बरोबर आपण जाऊ ना मग. पोरीच्या बापाला भेटणं जाय ना. पोरगी पाहून येणं आहे ना. मग घंट्याली सोबत न्या लागेल ना. घंट्याले सध्या शिकले सोबत नेऊ नका. तुम्हाला दोघांनी पसंत येते का. घरदार कसा माणूस कसा स्वभाव कसा काय त्याचं पहिले पाहून या तुम्ही. मग नेऊ घंट्याला डबलच्या पाहिनीत. कसं त्या घंट्यासोबत काही न्यायला नाही पुरत. बरोबर पाहुणे बा तुम्ही म्हणसान ते. बळे हो मग आजच चालले जा तुम्ही. काही टाइमपास करू नका. कसं 2 जण एक गाडी काढा आणि 2 जण चालले जा. सुनगावले वाटून काही दूर नाही आपल्या. जा मग झटकनी. पोरीच्या बापाला सांगलं नाही काय नाही चालले जा.
अरे कसं काय वाल्याला जाता मारणं झालं त्याला तर माहित पाहिजे की नाही पोरगी घरी आहे नाही आहे वावरात जायला पोरीचा बाप घरी आहे नाही आहे. काय राजा बुडबा कशा हो तुम्ही? मग असं सांगितलं मी सकाळी बोललो म्हणून त्याच्याबरोबर. ते घरीच आहे, पोरगी घरी आहे आणि पोरीचा बापही घरी आहे. टेन्शन ना घेऊ तुम्ही. मी लावतो डबल फोन. बरं बुडबा टेन्शन ना घेऊ. हा जातो आम्ही. गळा म्हणशी ना काळू वाळू इजोडी कुकडे चालली बा. काय नामदेव देवदास कुकडे चालले रे गळे हो. तिकडे माझा राडवे गेली होते की नाही काय माहित बा. हे दोन्ही दिसले की नाही कामच होत नाही माणसाचा. हो आता बायकोन दिल्या कसा झोपूर मारते तर. इकडे जाओ बापा तेच वावराचे काम. आता गहू पेरणार बिजवई आणणार खत आणणार ते कांद्याची लागवण करणार त्यासाठी जैविक आणणार बापा. खत फवाराने आणा लागत काय त्यासाठी चाललो आम्ही दोघे जण. कसं देवीदासले 2 गोटे समजतात म्हणून चाललो बा सोबत त्या गड्याली. बापा रे या दिवसात भोपळ्याला काय समजतं बापा. खो तर वाचता येत नाही आली आणि आली बापा फवारा आणि आली. अरे गडा मुंशीराम म्हणजे गहू आणायला चालला का. अरे बापा मी तो माणूस असतो पाहून राहिला तर बा मली गहू आणणं आहे ना. मी म्हटलं बा यंदा मी गहू पेरतो. जेव्हा पेरू मॅट झालो मी. मली घेऊन येतो बरं एक थैली तू. काय बोल बा मा काही खरं नाही. मी कधी येईन कधी नाही. कसं मला संध्याकाळी होऊ शकते. दुसरे 2-3 कामात बँकेत जा लागते मला. तर कसं माझ्यानं काही अन्न होणार नाही. तुम्ही कसं बा दुसऱ्याले पहा. असं तुमचं आहे अर्जंट काम. मा काय मी पहिली 4-5 दिवसानं. नाही माय काही अर्जंट नाही अजून. पराठी चुपटी राहिली माई. अन्न तू निश्चिंत म्हणा ना. संध्याकाळी अन्न काही टेन्शन नाही ना आपल्याला. तू आणशील तर आणजो मला. देवीदास हा बुडाचा काही पिच्छा सोडून यायला गहू जाणार म्हणते मला. थांब आता मी बसवतो बजेट आहे बुड्याचा. कसं आहे बुडबा तुमचा गहू तुम्हीच घेऊन यावा. कसं आहे तुम्ही ऐकून माणसं. कसं स्वस्त माल झालं तर अजून तुम्ही आमच्या नावानं बोट मोडसा. कसं तुम्ही कोवडी जमा करणारे माणसं. आणि आमचं कसं आहे दे दानगी सुटा गिरा. आम्ही काय मागं पुढं पाहत नाही. कसं पेरा लागते ना झटकनी. कसं मग अजून म्हणसान तुम्ही. नको गड्या घेऊन ये ना तू. काही विषय नाही ना रे. 2 पैसे इकडे की तिकडे तुमच्या आधी स्वाद आहे ना बे माया. घेऊन येता माझी गवाई थैली. मागं पुढं काय करून राहिले पे गावातलं काम आणले का. बुडबा आमच्या कसं अर्जंटचं कामात ते कसं तुमचे गहू आणायचं म्हटलं म्हणजे मग आम्हाला टेन्शन. कसं आमच्या कामं सोडा मग तुमच्या गावामागे पा. ते कसं आमचं जमणारच नाही. दुसरं पा कोणी तुम्ही. बुढे पण नाही म्हणून राहिले ते. कशाला हिमटलं तोंड करून राहिले त्याला अन्न नाही काही. माहित नाही ना शाळा काय आहे तर. हे ढोंग करून राहिले नाटकं करून राहिले. हे मला माहिती नाही याची शाळा काय आहे तर. म्हणून तुम्ही यायला जबरदस्ती करून राहिलं. मी कुठे यायला गो सांगायला बसलो बे. मला का आणता येत नाही का. घरीचतोच तुम्ही. काय गड हो पहिल्यांदाच तर काम सांगितलं मी तुम्हाला. हे गव्हाची थैली आणजा बा. तुमच्या बरोबर जाणार ना. तुम्ही गव्हाची थैली आणून राहिली ना. मग माही आणायला काय आहे. येऊन ये जा. काय बाबा तुम्ही आणसान त्याच भाजी आणजा मला बी. बुडबा तुम्ही आमच्या नांदी नका लागू. आम्हाला कसं 17-18 नवरे आहेत. हो एक ना आवरे असं काम आहे आमचं. कसं बघता तुमचा घोड झाला तर कसं अजून तुम्ही म्हणसान किटकुला फिटकुला हे गहू आले तर चला आम्हाला जाऊ द्या बाबा. व तुमचे गहू तुम्ही जाणार. नामदेव चला. बुडवा काहीच खोलणे गेली गड्या कुकडे चालली. हे गव्हाची थैली सांगितली तर त्याच्याच नाही म्हणून राहील तुम्हाला. तुला माहित नाही ना शाळा हे घंट्याला पोरगी पाहायला चालली. मला माहित नाही यायचे नखरे काय आहेत. रंग मी सारे ओळखतो यायचे म्हणून तर नाही म्हणून राहिले हे. मला काय समजत नाही. मला काय 100 पुशा समजतात काय. बुडवा तुम्हाला काही मानपान नाही बा. कोणी विचारून नाही राहिलं गावात. कसं काय झालं हे. तुमची लई इमेज डाऊन झाली राजा गावात. तुम्हाला नाही काही कचरं समजून राहिले लोक. काही एक शब्द विचारत नाही बा तुम्हाला. हे 2 डंगरे आहेत ना रे खांडू खराबी. याच्यामुळे तर मला मान नाही भेटून राहिला गावात. नाही तर माशिवाय पत्ता ना आले गावात. जाऊ दे तो विषय आता तो. माहिती पुरी आग व्हायला आहे पण आता जाऊ दे. ते कसं दाखवा नाही लागत. कोणाचं भलं होऊन राहिलं तर होऊ द्या. आपल्याला काही करा नाही लागत. पण मी कड्या त्याची काढल्याशिवाय नाही राहणार. पण हे लय बेकार झालं राजा बुडवा. अजून तुमची राजा सारा गाव वर करे बा. कोणतीच बुडा असल्याशिवाय कोणतीच गोट नाव आहे गावात. पण आता राजा लयच फत्तर करून ठेवलं राजा तुमचं. लय कचरं झालं राजा. काही कोणी ओळखून नाही राहिलं तुम्हाला. करतो गड्या लोकाईला आपलं वर्चस्व पटत नाही. आता काय करशील तू. जाऊ दे तो विषय सोडून दे तू. आता माहिती पुरी दुखेल आहे पण जाऊ दे आता. मी टाईम आला की बरोबर शेकीन ते. मी पाहतो ना कसं काय तर कुठे खिळी लावा लागते तर कोणा कुलपाल कोणती चाबी लावा लागते तर मला माहित आहे. मी कोणती लावणं मग. चला आता तुम्हालाच काही नाही करावं लागत. तुम्हाला काय करावं लागते. पण पाहिजे बा कसं तुमचा लय कचरा होऊन राहिला गावात. तुम्हाला कसं कोणी जसं मान सन्मान देऊन नाही राहिलं. कसं तुम्हाला मान भेटला पाहिजे गावात. मग असं म्हणणं आहे दुसरं काही नाही. जाऊ दे मान सन्मान अपमान काय जाऊ दे. आता तो विषय सोडून येते तू. मग बुडबा घरी जाऊ आता. चाल मी गाठी थांबून राहिलो काय. मी येतो घरी. मग ते आमच्या बुडबान फोन केला असेल ना तुम्हाला. सांगितलं असेल ना सर्व.
हो मोतीराम बाबाचा मला फोन आलता. त्याला माहित आहे याचं बोलणं, 2 जण येऊन राहिले बा, ते तुम्हाला कसं पोराच्या बाबतीत सविस्तर सांगतील असं म्हणत बा. ती असं म्हणत का मग मोतीराम बा? भाऊचं माया हेच बोलणं झालं. तू म्हटलं राजा फोनवर मला सांगा, तर ते म्हणत नाही प्रत्यक्षात 2 जण येतील आणि जे काही आहे ते पोराची माहिती तुम्हाला सांगतील. मग सांग मग गंटनबद्दलची माहिती येईल. साहेब भाऊ पोरगा एकदा साधा संपल. म्हणजे खरं ते बरं, आपण काय खोटं बोलत नाही. असं 2.5 एकर वावर आहे, घरदार जरासं मध्यम स्वरूपाचं बांधलेलं आहे, असं जास्त मी नाही. आणि पोरगा कसं शेतीचे कामं करते बा. काही माघारी असते कामाले, काही नामदेवराजे असते, काही सरपंचाचे असते, अशी कामं करते. पोरगा एकदम स्वभावाला चांगला, काहीच वांधा नाही. पोराची गॅरंटी फुल घेतो. आपल्याला कसं साधा संपलच पोरगा पाहिजे बा, जास्त पूर्णताही करून काही फायदा नाही. आपलंही तसं पाहिजे ना. कसं आपली पोरगी बी साधीच आहे बाबा. वावरातले कामं करते, निधन खुरपून साऱ्या गोटी येतात, 2 टाईमचा स्वयंपाक, काही ओके नाही. ओके काम आहे आपल्या पोरीचंही, ओके काम आहे बाबा. कसं भाऊ पोरगा जास्त साधा. कसं मग तुम्ही म्हणसान का आम्हाला सांगितलं नाही मी ना का पोरगा तर असाच आहे. आता आमच्या गावातले लोक कोणी त्याला पागल म्हणते, कोणी काय म्हणते, तसं काही नाही बरं. कोणाचं ऐकसान नाही तुम्ही. गावातले आमच्या कसं त्याच्या विरोधात लय. आम्ही आठवून गेलो की लगेच तुम्हाला आमच्या गावातून फोन येतील का असं आहे, ढमुक आहे, टमुक आहे, फलाना आहे, पोरगा असाच आहे. कसं पोरगी देऊ नका, तर कसं सांभाळून बा. या बाबतीत काहीच टेन्शन ना घेऊ. सांगेवांगीच्या बाबतीत तुम्हाला आमच्या गावातून फोन येतील का पोरगी तर अशीच आहे, टमुकच आहे. कसं सांगणारे लो यात, कसं मागात कसं महाविरोध लय करणारे आहेत ना. कसं तुम्ही कसं मागातले ऐकू नका, मी तुमच्या गावातले ऐकत नाही. दोघे आपण सारखे, टेन्शन घेऊ नका तुम्ही. हे एक बोट आम्हाला पाहिजे, असं आम्हाला पक्का पाहिजे पोरीचा बाप. असं त्या गंटनच्या विरोधात लय, आमच्या विरोधात आहे. आम्ही आता संबंधात आहो ना, त्याचं करून देऊन राहिलो तर कसं लोकांची दुखते. म्हणून कसं बा तुम्हाला सांगलं ते बरं. तुम्ही टेन्शन नका घेऊ हो, आपण पुरे पक्के आहो ना हो. आणि मग पोरगी गिरगी दाखवा आता आम्हाला. बरं आता बोलवलं ना इंगी आई, बाईला घेऊन ये बरं बाई. असं नको ना बाळासारखी काय करून राहिली तू? पोरी चुप बस ना. काय दाताळ काढून राहिली तू याच्या देखत? चुप बस. तुला पायाला आले ते तू दात काढून राहिली. आता चुपचाप बस. काय बा देवी हे तर दातच काढून राहिली बाबा. आठवण पडलात काही ते साधी आहे ना बिधी पोरगी. काय बोलू नको बाबा. अडीचा खेट्टा खाता गायचे. बाहेर गेला रे शिकू आपण काय करायचं. आणि वा हे मग आमची पोरगी कशी साधी संपूर्ण पोरगी आहे बुवा. हा ना. हा पोरगी छान आहे, काय वांधा नाही पोरीचा. आमच्या गड्याला पसंत आहे तुमची पोरगी, काय वांधा नाही. हो आम्हाला कशी साधी संपलच पोरगी पाहिजे ना. कधी हसते तर कधी काय करते. आता पण तोंड कसं गेलं नको बोलून काही बी. मग काही विचारायचं विचारून घ्या बरं पोरीले. बिंदास घरच्यासारखं काम आहे आपलं. पोरी तुला ऐकून येऊन राहिलं का? कधी हसून राहिली, कधी तोंड कसं करून राहिली. पाहुणे आले तुला पायाले मुकाटानं शिदी बसणं. शिदी आहे तोंड घेऊन चांगलं करणं. काही नाही. आता तुम्ही ना सारी माहिती सांगितली, पण आता काय विचारा पोरीले. काही विचारत नाही आम्ही. आता पोरगा आणला की पोराच्या कधी रोजे काही विचारत आहे ते. असं माहिती आहे का भाऊ, मानपान असते हा. हो कसं आता साऱ्या गोष्टी माहीत असतात, पण विचारा लागते ना. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. बस पोरगा आणला की मगच पाहू. कसं त्यावेळेस 2-4 लोक गावातले येतील ना. आता कसं आपल्याला माहित आहे, पण मग जसं आता गावातले नवीन आले की मग विचारायला बरं पडते. ते जवाई गिवाई असली की काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. येतो मग आम्ही राम राम. मग राम राम भाऊ, राम राम. मला ना जेवण करा ना. गरम बेसन केलं मी ना. आता कसं जेवण करून घ्या तुम्ही. काय जेवण करतं? नळल्याच्या खाली घास नाही उतरत. अपमान होऊन राहिला जटी. कोणी मान देऊन नाही राहिलं मला गावात. आणि काय तू उठली सुटली की जेवण कर. काय लावलं हे तुला? काय झालं बापा, एवढे काऊन गरम होऊन राहिले तुम्ही? झालं गावातल्या टेरा ठार मला मग अपमान करून राहिले. जरा सगळे मान सन्मान काही देऊन नाही राहिले मला. हदलोक मला पुढे घालत कोणतंही काही असलं की. कोणाचा संबंध असो, मरण असो, धरण असो, कोणतील पुढे. आता गरज सरली वाटते यायची. तर मान सन्मान काही नाही राहिला गावात. त्याला कचरे समजून राहिले मला. काय बाबा तुम्ही काय घेऊन बसले हे? असं काही नाही बा, देतात तुम्हाला मान सन्मान. तुम्ही काही निरामनाचेच भोग लावून राहिले. आता तुम्ही कोणी सन्मान नाही करत तुमचा. काही नाही. आपले काय माहित आहे गावात काय खेळ चालू आहे. तर चोरून जातात लोक संबंध करायला. मला कोणी सांगत नाही. जोडून जातात तर मला म्हणतात बीजबाई आणायला चाललो मी गव्हाचं बियाणं. असे खोटं बोलतात माशी. राहिला काय मा गावात मान सन्मान? कचरं केलं माय कचरं. काय माहित आहे तुला अजून?
तर तुम्हालाच काय करावं लागते बाबा? काय गावाचा काय ठेका घेतला का तुम्ही ना? प्रत्येक याच्यात तुम्हालाच बोलावलं पाहिजे असं काही आहे काय? ज्यानं बोलावलं त्याच्यात जायचं, नाही तर मुकाट्यानं घरी बसायचं. चला आता जेवण करा. मी काय सोडतो काय? मग अपमान मी पचवत नाही जे अपमान. हं, मला लय हे वाटते त्याचं खरखर आहे तुम्हाला. हं, काम पडलं की कोण बाई, आणि काम ठरलं की मला कोणी सांगायला तयार नाही. गड्या असं की तसं मी तरी 3 खेप विचारलं बरं जाईल, खारगड कुठे चालले, खारगड कुठे चालले? नाही नाही, आम्ही बिजू आणायला चाललो. सांगायला कोणी तयार नाही मला. सांग बरं, हा मा अपमान आणायचं काय तर? बाबू भाले इकडे ये बरं. हे त्या बापाला घे बरं अंदर. याचा बाप चालूच आहे बापा, काही माही बडबड करून राहिला आज त्या बाप. का बाबा काय झालं? विचारून मला काय झालं विचारून राहिला तर लोक जोडून जातात माझा संबंध करायला. मी 4 खेप विचारतो, मला कोणी सांगत नाही. अपमान करतात माझ्या लोक. थांबा तुम्ही, तुमचा बजेटच बसवतो मी. काय आहे तर हाय कोण दिलाय मग? बाबा त्याच्या संबंध ते कोणाला, तुम्हाला काय करायला लागते? घेणं देणं, घरावर गोटे हे करायचा, घेणं देणं. काही काम आहे का आपलं? गरम व्हायचं आणि हे करायचं. त्याचं ते पाहिजे ना, आपल्याला काय करायला लागते? चला जेवण करून घ्या. काय समजते बे बोंडशा मान सन्मानाचं? मोठा मी आहो की नाही गावात? द्या ना बाबा, जाऊ द्या ना. त्याचं ते करून राहिले, आपल्याला काय करायला लागतं? काय घेणं देणं? बसले फालतू, बसले डोक्याला टेन्शन घेत फालतू. तुमची बीपी वाढीन, माझा दवाखान्यात न्याय लागेल तुम्हाला. काय गो गोना करत राहा, घेणं देणं. चला घरी, जेवण खाऊन करा. नको तू बोलूच नको माझ्यासोबत. तुझं टेन्शन घेणं आहे बा हे दुसऱ्यासाठी. घेणं देणं आपलं रक्त जाय नाही, काही घेणं नाही ना आपल्याला. आपला महासंबंध जोडायचा असला की त्याला तुम्ही नका सांगू ना. तुम्हाला ते सांगून नाही राहिले तर जसं असतं तुम्ही काय राजा भलतं टेन्शन घेत राहिला. चला जेवण करून घेऊ दोघे आपले. तुम्ही असंच कर जा मग. चल वाढ, जेवण करून घेतो.